हाय एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. नमस्कार, कसे आहेत तुम्ही सगळेजण? बरे आहेत का? मी तर एकदम फंटास्टिक आहे बघा. तर दादाला उन्हात हिंडायला लागला या. सण्या कुठं गेला र? बघ टी व्ही. त्या टी व्हीनं तर जापना झालाय आता. चालू होत्याल्या, मला वाटतं चालू होत्याल्या की सन्या टी व्हीला जापना कर जरा. केला का? जरा टी व्ही घडीवर बंद कर. कर बंद. मोबाईल कुणाच्या हातात आहे? त्या मोबाईलनं टी व्हीनं काय सुधर नाही बघा कुणालाच. काय करावं, आईच्याच हातात 24 तास मोबाईल आहे तर लेकरांचं काय घेऊन बसायचं आहे, बरोबर आहे का नाही? तर लय गरम होत आहे बघा. आबाळ येतंय जातंय. परवा दिवशी तर मरणाचं वारं वावदान सुटलं. भ्या वाटत होतं स्वतीचं पत्र उडून जातील का काय. लय भीत होती. काल काय व्हिडिओ केलाच नाही. माझ्या मोबाईलचा चार्जर हरवलेला आहे, त्यानं फोनला चार्जिंगच होत नाही. त्यामुळं चांगल्या फोनचं वजन वाटलं आहे. काल माझ्या फोनला चार्जिंग बी नव्हती आणि उन्हाचं डिप्रेशन एवढं आहे का नाही, ते उन्हा तानाचा व्हिडिओ करायला जमत नाही. मग पुढं महागा आवाज होतो या, असं होतं या. तर आज गेली स्वातीला जॉब लागलाय. खाजगी का म्हणावं का सरकारी म्हणावं काय कळत नाही बघा. म्हणलं स्वातीला घेऊन, म्हणलं ते स्वातीला घेऊनच म्हणते या. स्वाती संग म्हणलं म्या बी जावं म्हणलं कामाला. काय करावं, उन्हा तानाची रानात कामं नाही ती, आणि लागली तरी आम्हाला कोणी नेत नाही. आणि बाहेर जायचं म्हणलं तर गाड्या घोड्यांची सोय नाही. आपल्याकडं स्कूटी आहे तर त्या स्कूटीला 100 नवरं. पाण्याला न्या, इकडं न्या, तिकडं न्या, त्यात मध्ये पेट्रोल नाही, आमका फलानं. पुन्हा सण्याला शाळेत सोडायचं आणायचं. आज काय कावीनच काम आवरलं. माझी तब्येत नाही बरी. कावीनं हा का धुणं धुतलं. पावसात भिजलेल्या साड्या ही ते सगळ्या पडल्या होत्या, सगळ्या मातीत ह्यातून गेल्या. वारं वावदन सुटलं का ना, वाळा घातलेले कपडे सगळे खाली पडतात आणि त्याच्यावर पाऊस आला की मग तर वक्ती झर होत्यात. तर पण कावीनं पिळून टाकलं ते वाटतं चांगल्या पाण्यात. भांडी घासली. म्हणलं थोडंसं इथं वारवासाला बसावं म्हणलं. बोळीतनं जरा हवा लागते ना, म्हणलं बसावं जरा बोळीत म्हणलं. आणि एक व्हिडिओ करावा. कालचा पण व्हिडिओ बुडला या. रोज आपलं सांज सकाळ 2 टाईम व्हिडिओ टाकलं म्हणजे बरं पडतं या. अपडेट कळतं आहे सकाळी काय झालं, संध्याकाळी काय झालं आहे का ना, दिवसभरातलं कळतं तुम्हाला. तर काल काय फोनला चार्जिंग नसल्यामुळं व्हिडिओ करायला जमलं नाही. आणि जरा माझी तब्येत पण बरी नाही बघा. काय रोग लागल्याने होतंय मला कुणास ठाव. बऱ्याच जणांना मला सांगितलं राधे आमचं पण तसंच हाल आहे तर पण काय करते, सारख्या मरणाच्या गोष्टी तोंडात काढू नको. काय करावं, मरून तर जाऊ वाटतंय, नाही तर निघून तर जाऊ वाटतंय. आणि गेलं तर का ना परत घरचं ध्यान होतंय. काय सांगावं तुम्हाला आणि काय नाही. सकाळी माझा फोन लागत नव्हता म्हणून स्वातीच्या फोनवर फोन केलाच छकुलीनं. स्वाती चालली असून कामाला. तर स्वातीनं सांगितलं छकुलीला की तुझी मम्मी गेली कुठं तर निघून, पप्पा गेला हुडकायला, नाना गेलात हुडकायला. छकुली मला म्हणते मम्मी प्लीज फोन उचल की ग, लय छकुलीला काळजी माझी. छकुली गेली तिच्या आत्याच्या इकडं. आता लेकरांचं बी काय सांगत नाही मी. लेकरांना बी दाखवू वाटत नाही व्हिडिओमध्ये. लोक लय घाण घाण बोलतात. काय बोलतेले तपास नाही. आणि बोलणारे लांबचे नसतात बरं का, जवळचेच असतात. लांबच्यांना काय घेणं देणं नसतं आहे का नाही. ज्याची हिंमत तोंडावर बोलायची नसते ना, ते असे फेक आयडिया काढू बोलते. ते बाहेरच्यांना काय घेणं देणं असतं तेव्हा काय नसतं.
पण त्यांना वाटत नाही की बाबा ही सोशल मीडिया आहे का, एखाद्याची बदनामी करायची म्हणल्यावरती लोक लय कशी बी बदनामी करते ते. आणि पहिली गोष्ट, जर एखादी बाई जर त्यांना नाही रिचली का नाही, मग पहिलं बोट त्यांच्या चारित्र्यावर. मुंगळं तर दुनियाचं आहे तर बाय, रात्र दिवस झोपून देत नाही. तर स्वाती म्हणले गुगलला सर्च करावं ताय, लयच मोठं मोठं मुंगळं आपल्या इथं आहे. तर ह्या काय असलं मोठं मोठं मुंगळं लय रातच्याला संध्याकाळी तर लय येते, तर माप नाही. आणि आम्ही घरात गरम होत आहे म्हणून बाहेर झोपतो ना, बाहेर बी मरणाचं. मग मी गुगलला सर्च केलं, काळं मुंगळं का नाही संध्याकाळचं घरात दारात जमा झाल्यावर काय म्हणजे काय असतं. तर तिथं तर काय सगळं नकारात्मक दाखवायला लागलं बाई. वास्तू दोषण, नकारात्मक शक्ती घरात दारात असते, नसन तसं भ्यावंच वाटायला लागलं मला तर. विश्वास नाही बरं का, पण कधी कधी असं काय गुगलला हे ते विचारलं ना, भ्या वाटतं. चला, विषय कुठला कुठंच गेला. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की स्वाती आज गेली कामाला कारखान्यात. छोकली संग बोलली थोडं, म्हणलं चला एक व्हिडिओ तर करावं. छोकली गेली, ते छोकलीच म्हणते, स्वाती गेली कारखान्यात कामाला साखर पॅकिंग करायला. पण तिथं लय रेंज प्रॉब्लेम आहे तिला. मी म्हणलं मी पण येते उद्यापासून. म्हणलं आज काय माझी तब्येतच बरी नव्हती, म्हणलं येते उद्यापासून. मला पण विचार बाया लय आहेत का, ते म्हणले आहेत. म्हणले गावातल्या काय माळावरल्या काय. म्हणलं येते मी पण. म्हणलं हाजरे बी चांगले आहे, 9ला जाऊन 10ला सुट्ट्या आहे वाटतं. काय का असं ना कारखान्यात. बहुतेक आमच्या इथला कारखाना चालू होतं का काय कुणाच ठाव. जर आमच्या इथला कारखाना जर चालू झाला ना, तर बघावं लागतंय. काय करावं, बरेच जण म्हणतात हॉटेल हे ते टाका, काय करा. गॅस घरात चालवायला भेटणं. आता स्वातीचा त्या 3-4 दिवस झालं गॅस संपलाय. चुलीवर राबते त्याला सरपण नाही. फॉरेस्टात गेलं तर पोलिस धरून नेतेले साहेब लोक फॉरेस्टाचे. त्यामुळं आपलं कडन रस्त्याच्या तळ्याच्या इकडून तिकडून वाळ्याला काटक्या कुटक्या जमा करावं लागतात. हो का, हे पण काटक्या कुटक्या जमा करून आणलेलं आहेत, दिसलं का तुम्हाला, तळ्यावरनं इकडून तिकडून. तेवढं एक वजं आणलेलं आहे सरपणाचं. पण तेवढं काय होतं या, 2 टाईम स्वयंपाक करायचा म्हणलं होतंय का काय. गाड्यांना कामं नाही तर बायांना घर सोडून बाहेर जायत नाही, आहे का नाही. पोरांच्या जातीचं धाकलं काढायच्यात अजून. एका मनानं लेकरांना हॉस्टेलला टाकू वाटतंय, तर एका मनानं नको वाटतंय. पुन्हा ज्याला एकदा लेकरांची माया तुटली की तुटलीच. परत वाटतंय त्यांच्या भविष्यासाठी थोडं कठोर मन करायला येईल. काल गेली होती स्वाती तिकडं मैतीला. मला पण जायचं होतं, पण माझं त्यांचं मिळच नाही बसला. अगोदर चल म्हणले ते मला, पण मी म्हणलं नेमकं कुठे टिंबरुणीत असतं तर मग म्हणलं गेले असते. तर त्यांना घावली गाडी, मग म्हणलं जावा तुम्ही. ती गेली पुढं निघून, आणि परत मी एकटं कुठं मागणं जाऊ. माझं होतं थोडं माड्याला काम, मी काम माड्याचं केलं. मग तिथून माझी एक मैत्रीण सोलापूरचे, ती पण माड्यात आली होती कशाला तरी. मग गाठ पडली, मग तिची मला घेऊन गेली तिच्या घरी. म्हणले चला, म्हणले तुम्हाला दाखवते सोलापूरमध्ये कुठं माल भरतात ते.